पुढचा चेंडू पुन्हा एकदा लकी चेंज ऑफ पेस आपण पाहतोय बुंद्यामध्ये चेंडू राखला होता आणि त्यावरती मात्र काही पे निगाह और काही पे निशाणा स्वरूपाचा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. डॉट चेंडू आहे. 74 धावा 74 5.5 षटकांचा खेळ संपलाय. तो पुढचा चेंडू आपण पाहतोय तिसऱ्या चौथ्या स्टंपवरून चेंडूला ओढलाय खेचलाय आणि त्यावरती मात्र आपण पाहतोय षटकार. अंतिम चेंडू चांगला होता मात्र काय फटका मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या चौथ्या स्टंप वरून चेंडूला ओढून आपण पाहतोय सीमा रेखा पार पाडण्याचं धाडस मैदानाच्या आतमध्ये अर्थात अखिलेश कांचन यांच्या माध्यमातून झालंय. तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय 24 चेंडू आणि 55 धावा. प्रवीण गायकवाड 80 धावांचा पल्ला यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पार केलाय. 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक आक्रमक आणि देखणा फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यावरती मात्र एक सिंगल धाव सिंगलच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती एकूण 81 धावा. नक्कीच काहीशी कठीण परिस्थिती या आपल्या मात्र गोलंदाजी महागवरती टीम वरती मात्र कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक पडलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. आलेल्या संकटावरती अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. पुढचा चेंडू वाह काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संपूर्ण आत्मसमर्पण. दर्जेदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बिहाइंड द विकेट आपण पाहतोय. चेंडूवरती झेपावला क्षेत्ररक्षक स्वतः संघाचा कणा अर्थात मनोज बडेकर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळी मात्र एक चांगला स्टॉप मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलाय. 82 धावा धावफलकावरती आहेत. 7व्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना मोहम्मद अन्सारी. मोहम्मदचा पुढचा चेंडू वाईड लाईन यॉर्कर टार्गेट करण्याच्या प्रयत्नामध्ये दिशा भरकटलाय आणि चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. सिंगल धाव एक अतिरिक्त धाव धावफलकाला पुढे घेऊन जाईल. 83 धावा 83 रन्स ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ व्हेरी फर्स्ट. अखिलेश कांचन आणि प्रवीण गायकवाड ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हाणामारीचे षटक भैरवीचं षटक अंतिम 2 षटकांचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर पुढचा चेंडू फुल टॉस भूखे शेर के सामने. एकूण 90 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा वन साइडेड हिरो फॉर द टीम नन अदर दॅन प्रवीण गायकवाड. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये यंत्र तंत्र आणि सर्वत्र आज मात्र गोलंदाजांना प्रवीण गायकवाड दिसणार आहे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशंस गुडघाटे क्षेत्ररक्षक डाउन द बॉल झेल घेण्याचा प्रयत्न. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश भी ना करें ये गलत बात है. झेल आपण पाहतोय उंच पुरा खेळाडू षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर चालला होता त्यावरती मात्र झेपावला आणि क्लीन सेव्ह करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला आणि तोपर्यंत मात्र झेल घेऊन आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू ढकललाय आणि यावरती येतील केवळ 1 धाव. 90 धावा धावफलकावरती आहे. 100 पार करण्यापासून टीम काय 10 धावा दूर. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मोहम्मद अन्सारी. एक षटकार जरूर या षटकामध्ये आलाय. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट मारा वेगावरती नियंत्रित झालाय. नियंत्रित वेग मैदानाच्या आतमध्ये मोहम्मदच्या हातामधून या ठिकाणी आर्म्स मधून आपल्याला पाहायला भेटलाय. एक चांगला चेंडू आणि या चेंडूवरती कुठली धाव नसेल.
6.5 6.5 षटकांती. द ग्रेट मराठा वॉरियर्स 90 धावा. 100च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहील आणि प्रयत्नशील ही टीम. मात्र आपण पाहतोय पायांमध्ये चेंडू होता. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवरती आला. होती चूक. चुकांचं रूपांतरण धावांमध्ये. चेंडू सीमा रेखा पार. येतोय चौकार. 94 रन्स ऑन द बोर्ड. चौऱ्याण्णव धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 7 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि काय 7 एकमेकांना या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होतीये या दोनही फलंदाजांची. मात्र दुसऱ्या अँगलला जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रयत्नशील आहे. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होत नाही. मात्र असं म्हटलं जातं तुम साथ ना दो मेरा चलना मुझे आता है, हर आग से वाकिफ हूं जलना मुझे आता है. आज प्रवीण गायकवाड़ ने आग लगा दी है इस मैदान पे. फिर से एक बार तर पुढचा चेंडू वेट अँड वॉच. लाफ्ट केलाय क्षेत्ररक्षक. डाऊन द बॉल. अपरिमित कष्ट आणि या कष्टांचं फळ मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं पतन. मात्र काय फलंदाजी आहे. द मॅन, द मिथ, द ॲब्सोल्यूट लिजंड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट मिस्टर प्रवीण गायकवाड हॅज टू डिपार्ट. चला बॅटर चला फास्ट. चौऱ्याण्णव धावा धावफलकावरती. अंतिम षटकातील पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवरती एक प्राइज विकेट. नक्कीच 10 धावा कमीत कमी या षटकामध्ये 5 ते 6 धावांचा फरक नक्कीच या विकेटनं मैदानाच्या आतमध्ये येईल. 100 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं द ग्रेट मराठा वॉरियर संघाला असेल. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. स्विंग अँड मिस चा मारा. मैदानाच्या आतमध्ये धावचीची सुवर्ण संधी. घट सोडलंय. विकेटचं होईल पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चला नेक्स्ट बॅटर चला. The Pulsar Chindu, what a shot! What a shot! Full powerful and successful. संघाचं शतक. 100 धावा. यावेळी मात्र फुल टॉस चेंडू होता. आकाश मार्ग चेंडू सीमा रेखा पार. आणखीन एक षटकार.
तर पुढचा चेंडू आणखी त्यापेक्षाही देखला फटका. बॅक टू बॅक 3 षटकार. 112. अखिलेश कांचन आग का दरिया है और आज उसे पार कर जाना है. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट आले आणि त्यानंतर मात्र 3 बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह षटकार. चौथा 4 इन अ रो. अखिलेश कांचन ही आता ब्युटी. 118 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 119 धावांचं आव्हान. सन्माननीय नाना गोरे अर्थात यांच्या मालकीची असणारी ही टीम